अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात सुप्त संघर्ष सुरू झाला आहे। निधनाच्या तिसऱ्याच दिवशी राष्ट्रवादीच्या नेत्या सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। अजित पवार यांच्या निधनाला 72 तासही उलटले नाही तोपर्यंत सुनेत्रा पवारांनी अशा प्रकारे शपथ घेतल्याने विरोधकांकडून त्यांच्यावर टीका होत आहे। राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी शरद पवारांना शह देण्यासाठी हा शपथविधी घडून आणला असा आरोपही विरोधकांकडून केल्यात येत आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे। अजितदादांना सुनील तटकरेंनी संपवलं असं वक्तव्य त्यांनी केलं आहे। राजकारणात जो माझ्या मुलाला संपवण्याचा प्रयत्न करू शकतो तो काहीही करू शकतो अशा आशयाचं वक्तव्य रामदास कदम यांनी केलं आहे। शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्ष महायुतीचा भाग आहेत, तरीही रामदास कदम यांनी अशा प्रकारे तटकरे यांच्यावर टीका केल्याने महायुतीत नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। रामदास कदम यांनी अजितदादा पवारांच्या निधनानंतर घडलेल्या घडामोडींवर भाष्य करताना तटकरेंवर निशाणा साधला। ते म्हणाले की अजितदादांच्या जाण्यानंतर शरद पवारांना शह देण्यासाठी सुनील तटकरे यांनी अत्यंत गलिच्छ राजकारण केलं। दादाच्या चितेची राख देखील शांत झाली नव्हती। तोच तटकरेंनी वहिनींना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला लावली। हिंदू संस्कृतीनुसार किमान 10 दिवस दुःखाचे पाळावे लागतात, त्यानंतर शपथविधी झाला असता तर काय बिघडले असते। पण शरद पवार पक्षाचा ताबा घेतील या भीतीने तटकरेंनी ही चालाख खेळी केल्याचा दावा कदमांनी केला आहे। ज्या माऊलीचे कुंकू आणि मंगळसूत्र गेले त्यांना सुतकही पाळू न देता मुंबईला आणून शपथविधी करायला लावणाऱ्या तटकरेला महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही अशी टीका त्यांनी केली आहे।